दिल्ली विधानसभा निवडणुकीत गेल्या 27 वर्षापासून विजयाची वाट पाहत असलेल्या भारतीय जनता पार्टीला अखेर यश मिळालं। 2025च्या विधानसभा निवडणूक निकालामुळे 11 वर्षांनंतर आम आदमी पार्टी सत्तेबाहेर गेली। याआधी 1993 मध्ये भाजपने दिल्लीत शेवटची निवडणूक जिंकली होती। गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपने दिल्लीत पंतप्रधान मोदींचा चेहरा पुढे करत निवडणूक लढवली होती, पण विजय त्यांच्यापासून अनेक कोसो दूर राहिला। मधल्या काळात भाजपने दिल्लीतील नेतृत्वात अनेक वेळा बदल केला, परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही। यावेळी भाजपने मुख्यमंत्री पदासाठी कोणताही चेहरा अधिकृतपणे जाहीर केला नाही। मात्र पंतप्रधान मोदीच्या नावाने भाजप लोकांमध्ये गेली आणि निवडणूक जिंकण्यात त्यांना यश आलं। यावेळी भाजपच्या विजयात मोठी महत्त्वाची भूमिका बजावणारी आणि कदाचित आपला न समजलेली 4 कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण। आपला विजय मिळाला नाही यामागचं पहिलं कारण आपल्याला अर्थसंकल्पाचं सांगता येईल। एकीकडे दिल्लीत विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता, तर दुसरीकडे केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 लाख रुपयापर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त असेल असं जाहीर केलं। दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आणि त्यांच्या अवघ्या 4 दिवस आधी झालेल्या घोषणेचा मध्यम वर्गांवर मोठा परिणाम झाल्याचं मानलं जात आहे। ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बावा असं म्हणतात, डबल इंजिन सरकारचा मुद्दा लोकांच्या मनात होता असं दिसतं। दुसरं म्हणजे शेवटच्या टप्प्यात अर्थसंकल्पीय घोषणा करण्याचा निर्णय भाजपच्या फायद्याचा ठरला आणि आम आदमी पक्षाचं मोठं नुकसान झालं असावं। जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेचीही घोषणा केली होती। केंद्र आणि राज्य सरकारमधील कर्मचारी मोठ्या संख्येने दिल्लीत राहतात, त्यामुळे या घोषणेचाही भाजपला मोठा फायदा झाल्याचं दिसून येतं। त्यानंतर दुसरं कारण असं असू शकतं, आम आदमी पक्षाच्या सरकार विरोधात लाटा। गेल्या 11 वर्षापासून आम आदमी पक्ष दिल्लीत सतत सत्तेत होता। या काळात आप सरकारने दिल्लीतील जनतेसाठी अनेक घोषणाही केल्या। यामध्ये मोफत वीज, पाणी, महिलांसाठी मोफत बसचा प्रवास, वृद्धांसाठी मोफत तीर्थयात्रा इत्यादी अनेक घोषणांचा समावेश होता। मग असं काय झालं की यावेळी दिल्लीतील लोकांनी आम आदमी पक्षाला नापसंती दर्शवली? या प्रश्नावर ज्येष्ठ पत्रकार प्रमोद जोशी म्हणतात, आम आदमी पक्षाच्या सरकारनं बऱ्याच गोष्टी मोफत दिल्या। या मोफत गोष्टी झोपडपट्टी वासियांना आणि गरिबांना आवडल्या, मात्र मध्यम वर्गाला कदाचित असं वाटलं असेल की या काळात दिल्ली सारख्या शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो अद्यापही झालेला नाही। देशाची राजधानी दिल्लीसाठी आणि येथे राहणाऱ्या लोकांसाठी तो खूप महत्त्वाचा विषय आहे। दिल्लीतील पायाभूत सुविधा अजूनही शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात आहे। यात 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी केलेली कामं, रस्ते, उड्डाणपूल आणि शीला दीक्षित सरकारने केलेल्या इतर कामांचा समावेश आहे। यावेळी आम आदमी पक्षाने दिल्ली महानगरपालिकेतही सत्ता मिळवली होती, याचाही भाजपला फायदा झाल्याचं दिसून येतं। तज्ञांच्या मते आपल्या दिल्ली महापालिकेत सत्ता मिळूनही महापालिकेशी संबंधित प्रश्न सोडवता आले नाही। दिल्ली राज्य सरकार आणि दिल्ली महानगरपालिका अशा दोनही ठिकाणी सत्तेत असूनही दिल्लीत स्वच्छता, रस्ते आणि पाण्याशी संबंधित अनेक प्रश्न कायम राहिल्याचा आरोप झाला। यासाठी लोकांनी आम आदमी पक्षाला थेट जबाबदार ठरवल्याचं दिसून येतंय। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम आदमी पार्टीवर झालेला भ्रष्टाचाराचा आरोप। मद्य धोरण घोटाळ्यामध्ये आपच्या महत्त्वाच्या नेत्यांचा कथित सहभाग हा मुद्दा आम आदमी पार्टीच्या पराभवासाठी एक मोठं कारण असल्याचं मानलं जातं। ज्येष्ठ पत्रकार रूपश्री नंदा सांगतात की आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांनी ज्या नव्या राजकारणाची सुरुवात करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं त्यामध्ये स्वच्छ आणि पारदर्शक राजकारणाचा समावेश होता, मात्र आज त्याच राजकारणाचा अंत झाल्याचं मला दिसतंय। आपल्या भारतीय लोकशाहीसाठी तसेच राजकारणासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे असं मी मानतो, कारण त्यांनी लोकांना जी आशा दिली होती ती आज समाप्त झाली। या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचे अनेक मोठे नेते पराभूत झाले, ही खूप मोठी गोष्ट आहे। मद्य धोरण घोटाळ्यातील सहभागाचा आरोप माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्यावरही आहे। हे सगळेच आप सरकारमधील मंत्री आहे आणि आता ते पराभूत झालेले आहेत।
प्रमोद जोशी सांगतात की आपच्या नेत्यावर लावण्यात आलेले आरोप भलेही चुकीचे असतील, मात्र लोकांमधील त्यांची प्रतिमा खराब झालेली आहे. लोकांपर्यंत हा मुद्दा प्रभावीपणे पोहोचवण्यात भाजप यशस्वी ठरलेला आहे. याशिवाय केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाबाबतही टीका करताना भाजप त्याला शीश महल असं संबोधत आहे. त्यावरूनही लोकांना असं वाटलं की हे लोक देखील विलासी आयुष्य जगत आहे. या सगळ्यांमुळे केजरीवाल यांची प्रतिमा फारच मलिन झाली. मुख्यमंत्री पदावर असताना अरविंद केजरीवाल यांनी सरकारी निवासस्थानामध्ये जे बदल केले त्यावरून भाजपने टीकेची झोड उठवली आणि तोच मुद्दा मोठा बनला. पंतप्रधान मोदी पासून ते अमित शहा पर्यंत प्रत्येकाने निवडणूक प्रचारादरम्यान हा मुद्दा जोरदारपणे वापरल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर चौथा आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे तिकीट वाटप आणि काँग्रेसची भूमिका. भाजपनं याआधी 1993 साली दिल्लीत सत्ता स्थापन करण्यात यश मिळवलं होतं. त्यानंतर राज्यातील पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्र करून पक्षाला प्रत्यक्ष जमिनीवर संघटित करणं आणि कार्यरत ठेवणं हेच पक्षासाठी मोठं आव्हान होतं. ज्येष्ठ पत्रकार शरद गुप्ता या संदर्भात असं सांगतात की प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्ष डबल इंजिन सरकार हा मुद्दा घेऊन लोकांमध्ये प्रचार करतो. त्यासोबतच भाजप ज्या प्रकारचं मायक्रो मॅनेजमेंट करतो त्याचंच हे आणखीन एक उदाहरण आहे. भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांचा देखील फार कौशल्याने वापर केला आहे. अशा अनेक नेत्यांना त्यांनी विधानसभेचं तिकीट दिलं आणि नव्याने पक्षात आलेल्या लोकांनाही विजय प्राप्त करून दिला. या संदर्भात बोलायचं झालं तर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या तरविंदर सिंग मारवार यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. ते एक प्रमुख काँग्रेस नेते राहिले आहेत. भाजपने त्यांना तिकीट दिलं आणि त्यांनी माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जंगापुरा मतदारसंघातून पराभूत केलं. याच प्रकारे माजी काँग्रेस नेते अरविंद सिंग लवली यांनी देखील गांधीनगरमधून तर राजकुमार चव्हाण यांनी मंगोलपुरीमधून विजय प्राप्त केला. अनेक राजकीय तज्ज्ञांचं असंही मत आहे की भलेही या निवडणुकीत काँग्रेसने एकही जागा जिंकलेली नसेल, पण त्यांनी आम आदमी पार्टीची मतं खाल्ली आहे. त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला झालेला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला जवळपास 7% मते मिळाली आहे. 2020च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला 5% ही मतं पडली नव्हती. सध्याच्या निवडणुकीच्या निकालाबाबत बोलायचं झालं तर आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार आप आणि भाजपच्या मतांच्या टक्केवारीत जवळपास 2%चा फरक आहे असं रविंदर बाबा सांगतात. ते पुढे असं म्हणतात, मला असं वाटतं की काँग्रेसचा उद्देश स्वतःला उभारी देण्याचा होता, मात्र ज्या प्रकारे त्यांनी संदीप दीक्षित यांच्यासह दुसऱ्या अनेक चेहऱ्यांना उभं केलं त्यावरून असं वाटलं की ते बदला घेण्याचं राजकारण करण्यासाठी मैदानात उतरलेले आहे. एक प्रकारे ते आपला मतटक्का कसा वाढेल यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. याच दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर भाजपच्या विजयामध्ये काँग्रेसची कामगिरी काही अशी भूमिका बजावताना दिसत आहे. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री अमर अब्दुल्ला यांनीही ट्विट करत हेच अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटलं की आप आणि काँग्रेस यांचा संघर्षाचा फायदा भाजपला नक्कीच झालेला आहे आणि म्हणून त्यामुळे आम आदमी पार्टी अयशस्वी ठरून भाजपला तिथे मोठा विजय मिळालेला आहे. आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? अरविंद केजरीवाल यांना इतक्या वर्षानंतर स्वतःचं मुख्यमंत्री पद हे तिथनं गमवावं लागलं. याकडे एक नागरिक म्हणून तुम्ही कसा विचार करता? तुमचा विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.